मंडळी नमस्कार. राहून राहून मला कर्ण अर्जुनच्या चित्रपटातला तो डायलॉग पुन्हा आठवायला लागलाय. ती राखी, अभिनेत्री राखी एकच वाक्य चित्रपटभर म्हणत असते आणि ते म्हणजे आएंगे मेरे कर्ण अर्जुन आएंगे. तिचा तो दुर्दम्य आशावाद एक दिवस पुन्हा जन्मलेल्या सलमान खान आणि शाहरुख खानला चित्रपटात परत आणतो. म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला असतो, पुन्हा येतात. पण ती राखी होती, हे डायलॉग म्हणण्यासाठी राखीला पैसे मिळालेले होते. पुन्हा जन्म घेण्यासाठी त्या दोन्ही खानांना पैसे मिळालेले होते. त्यांच्या हातून मरण्यासाठी ठाकूर म्हणजे अमरीश पुरीला पैसे मिळालेले होते. आणि ठाकूर तो गियो असं म्हणण्यासाठी अशोक सराफला पण पैसे मिळालेले होते. एकूणच काय तर हे सगळं प्री प्लॅन होतं, हे सगळं स्क्रिप्टेड होतं. इथे मात्र काही स्क्रिप्टेड नाही आहे. पण आपलं ते वाक्य मी नेहमी ऐकतोय, हे सरकार पडणार आहे, हे सरकार पडणार आहे. झालं, आता पडणार आहे. म्हणजे लोकांनी जूनची मुदत दिली, जुलैची मुदत दिली, ऑगस्टची दिली. गेला बाजार आपल्या संजय राऊतांनी सप्टेंबरची मुदत देऊन टाकली. सप्टेंबर संपलं, ऑक्टोबर आलं. पण ठाकूर तो गियो हेही वाक्य खरं झालं नाही. आणि आएंगे मेरे कर्ण अर्जुन वापस आएंगे हेही वाक्य खरं झालं नाही. आता यातले कर्ण अर्जुन कोण? उद्धव ठाकरेंना समजायचं की शरद पवारांना, का शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे कर्ण अर्जुन? बघूया, काय जे असेल ते असेल. हे काही खरं होत नाहीये. आता पुन्हा आवई उठली, अजित पवार गायब झाले आणि सरकार पडणार. म्हणजे बघा ना, ते मागचं सरकार कसं पडलं होतं, ते अजित पवार गायब झाल्यामुळे नव्हतं पडलं. म्हणजे मी तेव्हा म्हणायचो अजित पवारांच्या मध्ये दम आहे की नाही, असेल दम तर व्हा, नाही तर सांगा ना, मी नाराज नाही म्हणून. तसं अजित पवारांच्या आत्ता घशाला झाला काहीतरी खवखव, काही त्याला खवखवे, त्यांच्या घशाला खवखव झाली. थ्रोट इन्फेक्शन हा एक छान शब्द. आणि ते थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळं अजित पवार ना दिल्लीला गेले ना ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर राहिले. देवगिरी बंगल्यावर ते आराम करत राहिले. अजित पवार नॉट रिचेबल बातम्या सुरू झाल्या. चला, अजित पवार म्हणजे कुठल्या कंपनीचं सिम कार्ड आहे जे आजकाल नाही चालत. वाटेल तेव्हा नॉट रिचेबल, घरात गेलं की नॉट रिचेबल, दार बंद केलं की नॉट रिचेबल. नेटवर्क एवढं कसं खराब आहे अजित पवारांचं? अजित पवारांनी आता आपला मोबाईल नंबर पोर्ट करून घेण्याची आवश्यकता आहे की कधी नॉट रिचेबल, कधी नॉट रिचेबल. अजित पवार नॉट रिचेबल झाले. आणि इकडे अशा काही गुदगुल्या सुरू झाल्या म्हणता, बस आता सरकार पडलं, सरकार पडलं, आएंगे कर्ण अर्जुन आएंगे, ये सरकार तो गिरने वाली है, ये सरकार तो गिरने वाली है. ओ एक धक्का और दो ही घोषणा किती वर्ष दिली तेव्हा ते कुठं तेव्हा पूर्ण झालं होतं. एवढ्या दुर्दम्य इच्छा एवढ्या वर्ष मनात ठेवून काम करत राहणं अवघड आहे. त्याला संघाचा स्वयंसेवक असावं लागतं. होणार आहे की नाही माहीत नसताना काम करत राहणं, याला संघ स्वयंसेवक असावं लागतं. हे इनके बस की बात नाही आहे. सरकार पडणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासोबत दुसरे मुख्यमंत्री नव्हते, मग सरकार पडणार. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हते, मग सरकार पडणार. असं ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी या सरकारने एक धक्कादायक बातमी दिली. बातमी होती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची घोषणा. आता ती घोषणा तर झाली. चला, आता कोण कोण पालकमंत्री झालंय हे पहिल्यांदा बघून घेऊया, म्हणजे त्या घोषणेचे सार्थक होऊन जाईल आणि त्यावर आपण चर्चा करू. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना दिलंय. ही सगळ्यात मोठी खबर आहे. म्हणजे चंद्रकांत पाटलांना 2 जिल्हे दिले गेलेत आणि पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना दिले गेलेलं आहे. चंद्रकांत पाटलांच्याकडं सोलापूर आणि अमरावती हे 2 जिल्हे आहेत. अकोल्याचं पालकमंत्रीपद एक्स्ट्रा राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडे दिलंय. भंडाऱ्यामध्ये विजयकुमार गावित पालकमंत्री असणार आहेत. बुलढाण्यात दिलीप वळसे पाटील पालकमंत्री असणार आहेत. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ पालकमंत्री असणार आहेत. ही बातमी लक्ष देण्यासारखी आहे. गोंदियामध्ये धर्मराव बाबा अत्राम पालकमंत्री असणार आहेत. आणखी एक लक्षणीय आहे ते म्हणजे बीडमध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री असणार आहेत. परभणीत संजय बनसोडे पालकमंत्री असणार आहेत. तर नंदुरबारमध्ये अनिल पाटील, तर वर्ध्यामध्ये सुधीर मुनगंटीवार. एवढ्या पालकमंत्र्यांची घोषणा झालेली आहे. आता पुण्याचा जो निर्णय आहे तो लोकांना आश्चर्यकारक वाटण्याची शक्यता आहे. पुण्यातल्या काही जणांना आनंदाच्या उकळ्या, जसं मेधा कुलकर्णींना बरं वाटेल पालकमंत्रीपद दादांचं गेलं म्हणून. भाजपच्या काही पुण्यातल्या नेत्यांना बरं वाटेल दादा सरकले म्हणून बाजूला. सोलापूरमध्ये दादांना दिल्या गेलेलं आहे. तसं भाजपच्या काही लोकांना वाटेल की आपला
निवडणुकीच्या तोंडावर आपला पालकमंत्री असायचं सोडून दादांना न ठेवता त्या दादांना का दिलं गेलं, दादाच्या जागी दादा का आणले गेले, असाही प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकेल. लोकसभा निवडणुकीत भाजपला ते तिन्ही उमेदवार विजयी करायचा आहे. नरेंद्र मोदी लढतील अशी चर्चा पण त्या काळात झाली होती. हे सगळं घडत असताना अजित पवारांच्या हाती पुणे सोपवून अजित पवारांचे लाड पुरवले जातात असं बोललं जात आहे. बाकी आता भाजपला पुण्यात मनपात विजयी करण्याची, लोकसभेला विजयी करण्याची आणि विधानसभेत देखील विजयी करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीनं अजित पवारांच्या वरती दिली आहे असं तरी दिसतंय. माझा मुद्दा मोठा येतोय. त्यानंतरचं आपल्याच जिल्ह्यात पालकमंत्री पद देण्याचं स्थान पटकावलंय राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी. त्यात येतात धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद दिलं गेलेलं आहे. म्हणजे त्यानंतर दादांच्या नंतर जर कोणाला स्वतःच्या जिल्ह्यात जायची संधी मिळाली असेल तर ती धनंजय मुंडेंना मिळाली. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री झालेत. म्हणजे त्यांचं महत्व तिथे वाढवलं जातं आहे हे स्पष्ट आहे. आणि तिसरे व्यक्ती आहेत हसन मुश्रीफ. यातल्या हसन मुश्रीफांच्या वरती भाजपनं आरोप करून सुद्धा कोल्हापूरमध्ये भाजपची ताकद वाढवायचा प्रयत्न करत असताना भाजपचेच नेते हसन मुश्रीफांच्या विरोधात असताना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद कसं काय दिलं गेलं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आता उद्या लोकसभा निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ काय निर्णय घेतात ते पण पाहणं महत्वाचं आहे. कदाचित तेही क्लिअरन्स करून घेतला असेल की लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला हसन मुश्रीफांनी मदत करायची, जसं पुण्यात दादांनी करायची तसं हसन मुश्रीफांच्या वरती जबाबदारी दिलेली असेल आणि कदाचित राज्यसभा सदस्यांची पत्नीच तिथे लोकसभेसाठी कॉम्पीट करू शकते. महाडिकांची पत्नी म्हणतोय मी. असाही निर्णय असू शकतो. त्यामुळं एक एक जागा, बीडची जागा भाजपची विजयी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेवर असेल. कोल्हापूरची भाजपची जागा विजयी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांवर असेल. पुण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्याच अजित पवारांच्या वरती असेल. बाकीच्यांना पालकमंत्री केलं पाहिजे म्हणून ती पदं देण्यात आलेली आहेत. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. यात अनेकांना आपले जिल्हे गमवावे लागलेले आहेत. त्यामध्ये भाजपला पुणे गमवावं लागलंय, भाजपला बीड गमवावं लागलंय. अतुल सावे तिथे पालकमंत्री होते. आता ती जबाबदारी धनंजय मुंडेंच्या वरती दिली गेलेली आहे. जालना अतुल सावेंच्याकडं एक जिल्हा आता कायम राहिलेला आहे. अतुल सावेने जरा सुटकेचा निश्वास टाकावा अशी ती स्थिती आहे. कारण जो बीडचा पालकमंत्री झालाय तो पुढच्या निवडणुकीत पराभूत झालाय. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. जो झालाय तो प्रत्येक जण. अपवाद एक दोन आहेत, ते कोणते ते पण सांगतो. म्हणजे तिथे बबनराव पाचपुते पालकमंत्री झाले, ते पुढच्या निवडणुकीत पडले. लक्ष्मण ढोबळे पालकमंत्री झाले, पुढच्या निवडणुकीत मोहोळमधून ढोबळेंना मंगळवेढ्यामधून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. विक्रमसिंह पाटणकर तिथून पालकमंत्री झाले, त्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. जयदत्त क्षीरसागर तिथून पालकमंत्री झाले, त्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. पंकजा मुंडे तिथून पालकमंत्री झाल्या, त्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. जो कोणी बीडचा पालकमंत्री होईल ना त्याला पराभूत व्हावं लागलं आहे. अपवाद होतात ते गोपीनाथ मुंडे, जे पुढे सत्तेवर नाही आले. अपवाद विमल मुंदडा, ज्या पुन्हा सत्तेवर नाही आल्या, पराभूत नाही झाल्या पण सत्तेवर नाही आल्या. हे काही दोन सन्माननीय अपवाद सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. धनंजय मुंडे आणि अतुल सावेंच्यासाठी टांग 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 धोक्याची इशारा आहे. मी 3दा यासाठी वाजवली. धनंजय मुंडे, अतुल सावे, धनंजय मुंडे असं झालंय म्हणून मी 3 वेळेला टांग 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 असा उच्चार केला. तिघांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. बिचाऱ्या संजय बनसोडेंना आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री होण्याचा बहुमान मिळाला नाही. जळगाववरून लांबून येऊन तिथे गिरीश महाजन पालकमंत्री आहेत, पण संजय बनसोडेंना दलित असल्यामुळे कदाचित ती संधी मिळालेली नसावी. त्यांचा असा अवमान सातत्यानं होत आलेला आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटला ही या सरकारच्या टिकण्याची महत्वपूर्ण गोष्ट आहे. अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. कारण हा तिढा सुटणं आवश्यक होतं आणि तो सुटलाय म्हणजे हे सरकार आता पुढे अजून चालणार आहे हे नक्की झालंय. आता हे सांगावं लागतो. जसं मागच्या वेळेला मी सांगत होतो ना, सरकार पडणार आहे, तारखा देऊन सांगत होतो की या कारणामुळे पडणार आहे. ती सगळी कारणं खरी झालीत. आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार होतं पण ते मिळालं नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. मी 2.5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होणार आहे म्हणून सांगितलं, असं वाटणी झाली आहे म्हणून सांगितलं होतं. 30 जूनला हे सरकार पडणार असं मी म्हणालो होतो. 30 जूनला हे सरकार पडलं.
शिवसेनेतून कोण कोण फुटून बाहेर पडणार हे मी सांगितलं होतं. ती माणसं सगळी बाहेर पडलीत, हेही तुमच्या लक्षात आलं असेल. ते सरकार पडणार हे सांगत होतो मागच्या 1 वर्षभर, आता पडणार म्हणत होतो. हे सरकार टिकणार असं मी सांगतोय. हे सरकार टिकणार आहे आणि त्याचे सगळे चिन्ह आता आपल्याला दिसू लागलेले आहेत. अजित पवार नाराज नाहीत, तर अजित पवार खरंच आजारी होते हेही लक्षात आलंय. असतीलच पालकमंत्रीपदामुळे नाराज, तर तीही त्यांची दूर करण्यात आलेली आहे नाराजी, हेही लक्षात आलंय. त्यामुळे पुढचा काही काळ तरी हे सरकार टिकणार आहे एवढं नक्की झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.